नमस्कार मंडळी, आज आपण प्रवास करतो मुंबई गोवा हायवे आणि तारीख असा 19 एप्रिल. तर या भागामध्ये आपण पालीपासून हातखंब्यापर्यंतच्या रोडची अपडेट घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी कणकवलीमधून निघालेलो आणि पालीपर्यंत गेलेलो. या भागात आपण पालीपासून हातखंब्यापर्यंत जाणार आहोत आणि आता असं आपण पालीमध्ये आणि इकडे काम चालू असा पिलर्सचा, त्याच्यानंतर जे पिलर्स कॅप असतात त्यांचं काम सुरू असा. इकडे पुढे गर्डर टाकून पण घेतलेली आहेत. हे बघ, मगाशी तिकडे पाठीमागे कास्ट करत होते ना, हे बघ, हा इम्पॉर्टंट होता. बरोबर, किती दिवस सेम आपण कंडिशन बघतो. हो. ते पिलर्स ना, इकडे पण काय कामच चालू नव्हतं पालीमध्ये. लाजामध्ये तर पिलर्स उभे करून ठेवलेले होते आणि इकडे जो एरिया असा यो म्हणजे आपले जे भरावाचा पोर्शन असतं फिलिंगचा, तो एरिया असतो. त्यामुळे इकडे फक्त हे आपले जे सपोर्ट असतात कॉन्क्रीटचे, तर तेच लावून फक्त या ठिकाणी फिलिंग करतले आतमध्ये आणि तसं रस्तो असतो. मागच्या वेळी गेलेलो त्यावेळी पिलर्सचं काम चालू होतं आणि आता गर्डर्स टाकून घेतले नाहीत, म्हणजे प्रगती असेल. हो, जुनं रस्तो. इकडनं ते नवीन डायव्हर्जन रस्तो केलेली आहे. आपण कधी सर्व जानेवारी दिलेलो ना. मंग्याचं लग्न कधी होतं? फेब्रुवारीत. होय, आम्ही फेब्रुवारीत होतं मंग्याचं लग्न, फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये. म्हणजे आणि आता हे चालू आहे एप्रिल सेकंड वीक. फेब्रुवारी म्हणजे 2-2.5 महिन्यातच दिलो आपण. 2-2.5 महिन्यात त्यांनी खूप तशी प्रोग्रेस केलेली आहे. इकडे पण आता एक साईड पट्टीच्याने पूर्ण सगळं काम करतात. परत मधल्या डिवायडरवर पण सगळं भराव चालू असा. पण ह्या सगळ्या हे बाजूच्या गोष्टी लावल्या. मेन रस्तो आता एका आधी लेवल नाही. पहिली गोष्ट म्हणजे डांबरी रस्त्याक लेवल चांगली आहे, पण ह्याच्या कॉन्क्रीटच्या रस्त्याक लेवल अजिबात नाही. आधीपासूनच नाही, म्हणजे अगदी आपल्या सिंधुदुर्गात पण झालो, इकडे पण सेमच परिस्थिती आहे, काय वेगळा नाही. आणि आता क्रॅक पण पडलेत आणि दगडे आहेत. ते आता परत आणखीन रस्तो मध्येच डायव्हर्जन टाकून ते आता रिपेअर करून घेतात. आणि पण ते टोल झाल्याशिवाय रिपेअर करून घेऊचे नाही असं माझा अंदाज. अजून ते क्रॅक मोठे करतले, अजून खड्डे पडतले, 1-2 जण काहीतरी ऍक्सिडेंट होतली, मग त्याच्यानंतर त्यांना जाग येतली आणि मग तो रस्ता बंद करून त्याचं काम करून घेतले. लक्ष नाही रे कोकणावर कोणाच नाही, कोणाचंच नाही. कसं आपली माणसं एकदम ह्या म्हणजे हा त्याच्यात समाधानी असतात, त्याच्यामुळे ते काय जास्त तसं लक्ष देत नाही. पण प्रत्येक जण आपापल्या संसाराच्या घराड्यात बिझी. आपल्याकडचे कसे हाव नसतं रे जास्त की माका असा ओरबडून खाऊचा. आता थोडी मेंटॅलिटी चेंज होता. पण याच्या पूर्वीची माणसं बघितलं ना कशी साधं सिंपल जीवन, त्यांचं काही एकदम असे पूर्ण वातावरणात त्यांची सहनशक्ती कमीत कमी रिसोर्स मध्ये कमीत कमी गोष्टींमध्ये कसं पूर्ण जीवन काढायचं होता. एकदम त्यांना काय बोलतात आपल्या म्हणजे अंगात होता त्यांच्या, त्यांनी आत्मसात केलेली होता. इकडे भारी वाटतं ना. त्या रस्त्याने सर्व आपण किती वेळा प्रवास केलेलो. आता थोड्याच दिवसात सगळ्या हिरव्या मस्त वाटत ना. पण आज आमचे नगरपंचायत इंजिनियर काय शांत असत मागा कारण कळत नाही. अरे एवढंच ते भूक लागली. आता 11:15. अमित, तुझे पोहे जिरले? कधीच जिरले. अरे कधीच जेवले. आता 9 वाजता पोहे खाल्लं आणि 11 वाजता जिरले. 2 तास झाले. 2 तास बसान तुझे पोहे कसे काय जिरले दाखवत नाही. पासून सांगतात अशी चालव अशी मंगेसारखं गाईड करतात. हे बघा आहे ना, बघ आता ब्रेक बघ किती लावलेली असते, कारण डायरेक्ट होण्याचं डायव्हर्जन ना बंदच केलेले आहे. 2-3 आपटले पण असते त्याच्यावर. ही रिस्की कामात पहिली प्रायोरिटी मध्ये करू होईल. आता ह्या इतक्यासाठीच थांबलेला. हो, एवढं पडतो साईडचं नाही, पण चालूच आहे. आपण जर डायव्हर्जन ठेवलं तर बरं, तितक्या करू. घोडा का भाडा एकच हिशोब. जायच्या ब्रिजच्या कामामुळे तर बंद केले. इकडे ब्रिजचं काम चालू, कॉन्क्रीट करतात रे. हे टॉवर क्रेन ना? नाही, हे टॉवर क्रेन नाही. टॉवर क्रेन ती आपली व्हर्टिकल वाली असतात. मोबाईल क्रेन. क्रेन नाही, काय तर आपला पंपने कॉन्क्रीट घालतात. आणि ब्रिजचं स्लॅब झालो एका साईडचो, दुसऱ्या साईडचो बाकी आहे.
ह्यो आपलो एकदम क्वालिटी रस्तो मुंबई गोवा हायवे गाडी येता काय केलं नाही ह्यो क्वालिटी रस्ता पेवर ब्लॉकचा रस्तो होता सर मस्त पूर्वीचा रस्ता ही ओळख होती आम्ही मुंबई गोवा हायवेची राजा ओळख होती ही हयसर तुका अगदी जगभरात खंय पण तुका असो रस्तो नाही मिळायचो ज्या ठिकाणी हायवे पेवर ब्लॉक लावले नाही हे फक्त तुका आपल्या मुंबई गोवा हायवेकच बघूक मिळते नशीब थोर कालांतरान मेले ही जातला मग एक आता कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यावर पेवर ब्लॉकची ती या काय बोलतो ती परंपरा दुर्मिळ होतली म्हणजे ह्याच्यात येतले येतले एका खड्डे पडले काय ना काय ऑप्शन पण नाही बरोबर एका खड्डे मध्ये अशी ना डिझाईन होतली 3D मध्ये स्पीड कमी करण्यासाठीची डिझाईन जे म्हणजे बाहेरच्या देशात ते असे स्टिकर अप्लाय करतात ना तसे आपल्याकडे एकदम लाईव्ह मध्ये असतले 3D डिझाईन पेवर ब्लॉक रस्तो आंब्याच्या जवळ आंब्याच्या झाडाखाली लावले ना तिकडे या रोणीत हॉटेल चांगला आहे मस्त चव जेवणाची जेवलो हो आपण याच्यातून येत होतो ना काय रत्नागिरीतूनच रोणीत हॉटेल कसलं ठेवलेली आता विशाल आणि सोनाली लग्न होता कधी आता लग्न बघ दुपारच्या जेवणाची सोय होता काय होय अमित लिपाप घेऊन जाऊया आले काय सगळ्या थोडेसे पैसे द्यावे टाकूया 100 रुपये टाकले तरी पोहोच होते मग 1000 मग 1000 रुपये अयर केलास तू अरे बापरे सावकार असतोस तू म्हणजे आता जेवणाचा खर्च अमित करणार आजचा जेवणाचा खर्च मग जर लग्न बोलायला नसतं जाताना पण आपणच आपलं जेवणाचा खर्च केला मग काय जेवण नाही पिढी हळदीक सोय नाही केलं की वरातीक सोय नाही केलं लग्न आणि फोटो काढण्यासाठी भेंडी आमका त्याची परमिशन घ्यायची लागा आहे की ना पण दिला ना बाबा फोटो आता जाऊन ते काय करणार खास होते ती फोटोची एका त्याच्यावर फोटो तू कशा एवढं वडाकतो तू काय आम्ही बाहेर पडत होतो नाही रे एक आठव नवीन आहे रे आता एवढे लाख वडी काढत गेलं कटू आठवणी ठेवायचे मंग्यासाठी रे लग्न झालं ना त्याचा नंतर म्हणतो वाईट काळात माझ्या सोबत होते अरे तो काळ तो सुखी काळ होतो आता करू वाईट काळ तो सुरू झालो वाईट काळ ना तेव्हा हे सोबत होते असे ते का पुढे आठवण येतली फोटो बघितल्यावर तू कधी वाजवतो नाही रे पोरगी बघणं चालू सध्या माहिती आहे ना तसं नाही रे लग्नासाठी गावात पोरगी बघू शकतो नाही रे गावातल्या तरुणांक पण मुलगी देणार आहे आम्ही शोकांतिका असल्यावर काय असलं तर कोण देतो अरे त्यांका त्या 10x10च्या पुढे दोन रवाचा आपण विरार दिवा साईडला पाण्याची सोय नाही धड काय नाही सुटलास कॉलेजमध्ये बघितलं असते शाळेत बघितलास ओके तुमचं शाळेपासून अगदी नशीब बायच्यापासूनचं पाळण्यापासूनचं प्रेम नाही सांगितलं अमित शाळेपासून होता अमित माझा सांगता पिक्चर मध्ये नाही सर्व ऐसा तो सीन आठवतो ह्यो बनवलेले नव्हतो ना रे त्यावेळी धुळकाट होता सगळा काय रे कटिंग मारलेली कसला मोजून ह्या नाही हो दगडच आहे कातळ जांबू दगड असलं तरी ते काही जाळी वेळी काय ना काहीतरी मारणं कारण ते लूज केले ब्रेकर लावून तर थोडाफार पावसात पहिल्या वर्षी 2 वर्ष ढासळत आला नंतर एकदा पीठ बसला की काही टेन्शन नाही तो मागे जायचा रस्तो झालेला होता तो रस्तो केले नाही आता आपण लावू झरेवाडी मस्त वाटतं ना पण रस्तो तर सॉलिड आता आपण थोड्याच वेळात पोहोचू हात खांबा काही ट्रॅव्हल केलो असे पण तो हायवे म्हणजे एकदम जिव्हाळ इमोशन्स तर त्याच्याबद्दल प्रश्नच आहे म्हणा फोडी काढत माका सांग की आता आपण पनवेलमध्ये कामाक जातो ते आपण नाही म्हटलं तरी पुणे बहिणी आपण गेलो असतो आरामात तो आपल्या रस्तो चांगलो होतो पुणे बेंगलोर हायवे पण नाही आमका मुंबई गोवा हायवेनच जायचा कारण त्याचे ना म्हणजे असे लहानपणापासून असं मनावर एकदम पूर्णतः या झालेला म्हणजे जेव्हा आम्ही प्रवास करू त्यावेळी म्हणजे एसटीन पण प्रवास केलो अगदी फॅमिली सोबत गाडीन पण प्रवास केलो एक वेगळाच काहीतरी वाटतं म्हणजे सगळे स्टॉप असतात ना लांजा राजापूर
त्याच्यानंतर ह्यो हातखंबा, सावर्डा, हे असे सगळे स्टॉप म्हणजे अजून पुढे पुढे पण असतात खेळ, चिपळूण वगैरे, महाड. तर ना तेव्हा जायचं तर पोहोचल्यावर काहीतरी म्हणजे वेगळाच वाटायचा. आता महाड क्रॉस झाला, चिपळूण क्रॉस झाला, सर्व तेव्हा विचारायचे काय पोचला, काय पोहोचला. कोणाला काय माहित पण नव्हता माड नव्हता तरी पण म्हणजे समज म्हणजे जेव्हा ना असं लांजत वगैरे आलं म्हणजे हातखंबे तिला वाटायचं की हा गावात वगैरे आता म्हणजे थोड्या वेळात येते तसा राजापूर लग्न तू ना हातखंबेत असला ना की नंतर तुला थोड्या वेळानं फोन, हा अरे काय पोचलं, हा मी लांजत पोचलो, हा इलासा असं इलासा नंतर. हो ते जेव्हा म्हणजे सुरुवात झालेली ना 2002 हा तेव्हा ते बारके नोकियाची 1110 आणि तेव्हा 2002-03चा गोष्ट. आणि ते का पण मेन मध्ये मध्येच नेटवर्क यायचं ते का असं नाही की तुका सगळीकडे काही नेटवर्क का. त्यामुळे हो. आणि अगदी काही जणांकडे तेव्हा म्हणजे मुंबईवाल्यांकडे तेव्हा मोबाईल असायचे, गावात नव्हते तरी पण कॉइन बॉक्स वर जाऊन फोन करायचे 1 रुपया टाकून. इकडनं हे अजून चालू होणार आहे काम. ती लेन झाली नव्हती ना, इकडची लेनचा काम चालू होता. डायरेक्ट खड्डो डायव्हर्जन इस तरफ आहे. अकडे सगळे मराठी माणसं आहेत आणि हिंदी बोर्ड लावले पण ट्रकवाल्यांसाठी ते मेन थिंग बाहेरचे ट्रकवाले. आंबे कसले बदलले, आंब्याची आहेत का कसली झाडं झाली ती तांबडी आंब्याची सत्ती झाड ती आंबे यांची कलमा बघ. सर फवारणी मारूची गरजच नाही कलमांका. फवारणी तेव्हा इकडे कसले रिटेनिंग वॉल ओपन करतात ते कास्ट करतात ते अरे म्हणजे फिलिंग ना एवढा ऍक्च्युली ना म्हणजे थोडा रिस्की वाटतं ना रे. आपल्याकडे पाऊस जास्त हा त्याला कणकवलीत बघितलास ना तो याचा ब्रिजचा फिलिंग केल्याने आणि नंतर तर पूर्ण सगळा हे झाला. तर इकडे पण तीच रिस्क वाटतं कारण आपल्याकडे पाऊस पण जास्त, त्याच्यानंतर माती पण अशी ना चिकचिकीत असा, त्याच्यामुळे ह्या एवढा सगळ्यांना तर असं पकडून राहत नाही. काय पण करा जगात म्हणजे माणूस किती पण पुढे गेलो तरी निसर्गात टक्कर नाही देऊ शकत, तेवढं अजून त्याच्यात ताकद नाही. किती पण तुम्ही काय पण करा निसर्गाच्या जर मनात दिला तर सगळा ढासळू शकता. पण मस्त आता इकडनं ब्रिज होता तो. आता आपण पोचू हातखंब्यामध्ये. ऐक हळूहळू कसला का खायचा गाव आहे हातखंबाच ना. हो हातखंबाच हा मेन गाव की तो आता मेन होय. घराबिरा होती ना रे बाहेरसून गेले बाजारपेठ का बघायचं चालू ते कनेक्ट करणार वरती तो बघायचं त्यांनी ते ह्या केलेले आहेत पिलर्स घातलेले आहेत या सगळ्या. नाही तर सर त्यांना काही चान्सच नाही ना काय करणार होते ते. होय तोडणं बरोबर. हो इकडनं जागाच नाही ना टर्न घेऊ. हे बघा कडनं आता यो रस्तो होता नवीन कामामध्ये आणि तो आता इकडनं येऊन असो या ठिकाणी जॉईन होतो. गेलो ना परत आपण 4 लेनला आपण कटिंग केला आणि ऐसा चढाव होतो ना रे मोठो. हे आपण खाली बसवल्याने. अमित साहेब जरा तुमचे 4 ज्ञानाच्या गोष्टी आमका सांगा वाय जरा आमच्या सबस्क्रायबरांका पण 4 गोष्टी कळतील. काहीतरी थांबायला कचाक उतारतो परत जातो घरात. होय अमित एसटी काय एसटी भरपूर असतो का अमित होतं येऊन जाऊन तरी माझ्यावरच येतात. बायकोच्या त्रासा कंटाळ्यानं म्हटलं मी बाहेर ये. सावली बघते शंका येईल. अरे तो प्रॉब्लेम मागा मोठिया की लघु वाढतली थोडी कालांतरात काय लागली रे. अरे हो माका पण काय कळत नाही एवढं लवकर भूक कशी लागली ती. वैरीन पोहे कमी दिल्यात रे मायरन दिल्यात मी घरात
हातखांब्या दिल्यावर रे आपण हे आंबे होत सर होय हे आंबे घेऊ एवढी गर्दी आहे. रत्नागिरी आंबे रत्नागिरी आणि देवगड आंब्यात काय फरक आहे? हो भरपूर फरक आहे खूप फरक आहे. टेस्ट मध्ये फरक, टेस्ट मध्ये पण फरक आहे हो. त्याच्यानंतर त्याच्या टेक्स्चर मध्ये पण फरक आहे. फळामध्ये फरक. हो तर एक बघा रत्नागिरी हापूसचे सर्व स्टॉल असत लागलेले आणि आंबे खरेदी करून किती गर्दी आहेत बघा. हो रत्नागिरी हापूसची साईज छोटी आहे. तर आपण पोचलो हातखांब्यामध्ये आणि हा व्हिडिओ आपण आता इकडे एंड करतो. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण चाललो हातखांबा टू संगमेश्वर. इथे जाऊया.